नमस्कार मंडळी, सकाळची अशी भारी सुरुवात झालेली आहे. 2 दिवसापासून बातम्याला सांगत होते की पाऊस येणार आहे, पण पाऊस तर काही झाला नाही. पण असं मस्त आभाळ आलेलं आहे आमच्याकडे. थंडी सुटली चांगलीच आणि त्याच्यात आली दिवाळी. तर मला करायची आता दिवाळीची साफसफाई आणि गोधड्या धुवून झाल्यात माझ्या. 2 दिवस झाले रगबीग झाले धुवून. काय थोडे काही वाळतात अजून, बाकीचे वाळून गेले. ते तुम्हाला माझ्या घरातली कशी साफसफाई करायची मला त्याचा का कंटाळा येतो कारण मला एकाच खोलीत एवढं सगळं सामान बसवायचंय. हे बेड, कपाट, फ्रीज बीज सगळं साफ करून, हे माळावरचा एवढा कचरा, अडचण, कचरा नाही म्हणता याचा, अडचणच आहे. पण हे एवढं मला सगळं एका जागी लावायचंय. आणि ही भिंत, ही किचनची भिंत जवळ इथे ना इतकं काळं झालेलं आहे ना. तुमच्याजवळ काही इलाज असला तर मला नक्की सांगा. तर आता हे धान्य बिन्य सगळं वाळवून इथं लावून ठेवलंय आम्ही. आता हे सगळं व्यवस्थित ठेवलंय. आता हे काही परत काढायची गरज नाही मला. माझा मिक्सर पण मी वल्ल्या कपड्याने पुसून घेते. माझा मिक्सर पण मी वल्ल्या कपड्याने पुसून घेते. आज माझा कॅमेरा पकडायला कोणीच नाहीये, त्याच्यामुळे मला काय अजून एवढं कॅमेरा ऍडजस्ट करता येत नाही. मी नवीनच यूट्यूब चॅनल चालू केलं. एक दोन चार व्हिडिओ झालेत माझे काढून. तरी काही चुकत असलं तर मला नक्की सांगत जा. आता एवढा पसारा मी खाली काढलेला आहे सगळ्या भांड्यांचा. भांडे घासून मला परत वरती सगळे लावून द्यायचे. गॅस पुसायचा आहे आणि भिंत पण पुसायची. एवढे थोडेफार भांडे घासून झालेले आहेत आणि त्याच्यात पसारा काढता काढता माझी मधाची बरणी पण फुटून गेली, हातातून सटकली, पडून गेली खाली. गॅसची शेगडी पुसायची. आता माझी सोनमुलं आलेली आहेत कॅमेरा पकडण्यासाठी. आमच्या मस्ती. आता दारं बिरं पुसून आता शेवटी झाली अंगणाची सफाई. आणि शेवटी 4-5 वाजता माझी साफसफाई उरकून डाळ घ्यायच्या वेळेस एवढा पाऊस झाला, वादळी पाऊस.